अक्षय, स्वाभाविक आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती घेतल्यानंतर काही आदेश दिले असतील, त्या संदर्भातली काही माहिती मिळते? आपण जर पाहिलं तर विमानाचा हे छोटं विमान आहे, खासगी विमान आहे. उपमुख्यमंत्र्यांचं विमान असताना त्यांच्यासोबत अनेक जण जे असतात ते त्यांच्यासोबत प्रवास करत असतात, ज्यामध्ये त्यांचे ओएसडी असतील, काही सिक्युरिटी पर्सनल असतील किंवा त्यासोबतच त्यांचे पीए असतील. ते अतिशय छोटा स्टाफ घेऊन मुंबईच्या दिशेने बारामतीकडे जात होते आणि इतर ताफा जो आहे तो बारामती विमानतळावर त्यांची वाट बघत होता आणि विमान दाखल व्हायच्या पूर्वीच, काही क्षणांपूर्वीच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे जेव्हा आकाशात हे विमान उडत होतं तेव्हा काही सिस्टीम मध्ये फेल्युअर झालं का, ज्यामुळे लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला आहे का, याच्याबद्दल पंचनामा जो आहे याबाबत जी माहिती आहे ती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. ठीक, अक्षय, आपण पुन्हा एकदा या दृश्यांबद्दल सुद्धा माहिती देऊयात. अक्षय, ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे, अगदी सगळा मोकळा